प्रकृती स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूत ब्राह्मणम अमोषम प्रकृती वशात प्रवचन सेवेसाठी घेतला असतो. भगवद्गीतेच्या 90 अध्यायामध्ये 8व्या क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन या ठिकाणी आपल्याला सर्वांना श्रुत असेल. मागच्या काही दिवसापासून ज्ञानेश्वरी चिंतनाचा हा फेसबुकवर चालूचा हा चिंतन रुपी सोहळा आणि आज या सोहळ्याचा 8व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि त्या सेवेत या ठिकाणी मी उपस्थिती आहे. ज्यांच्या निमित्ताने ही सेवा आहे ते आपलं पूर्ण कल्याण तालुका संप्रदाय मंडळ आणि अन्य संप्रदाय मंडळ यांच्या याच्यातही कार्यक्रम उपस्थित राबवला गेले आणि आज माझ्या वाट्याला आलेली ही सेवा त्याच्यामध्ये आता अवकाश चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून चिंतनासाठी निवडलेला हा श्लोक 9व्या अध्यायामधील आहे. 9व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला आपला ऐश्वर्य योगाचं, सत्तेचं, आपल्या ताकदीचं, आपल्या पूर्ण प्रकृतीरूपी मायेचं, शक्तीचं या ठिकाणी वर्णन करतात, अर्जुनाला सांगतात. आणि हे सांगत असताना या 8व्या श्लोकाचं चिंतन वास्तविक पाहिलं
तर सर्व श्लोक गीते जर पाहिले 750 श्लोकांची भगवंताने गीता आपल्याकडे मांडलेली आहे. आणि या श्लोकाचं विवरण करत असताना भगवंत आणि अर्जुनाच्या निमित्ताने जगात पुढे आणलेला हा संवाद आज जागतिक पातळीवर फार मोठा ठरलेला आहे. गीतेचं तत्वज्ञान हे जगामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे. आणि म्हणून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावं आणि ते ज्ञान ज्ञानेश्वरीच्या माध्यमाद्वारे आपल्या सर्व येणाऱ्या पिढीला पोहोचावं. ते ज्ञान समजावं. आध्यात्मिक ज्ञान आहे आणि ते ज्ञान पोहोचवण्यासाठी हा जे केलेला उपक्रम कल्याण बरोबर वारकरी संप्रदाय आणि आमचे निलेश महाराज यांनी हा उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. आणि तो उपक्रम माझ्या ठिकाणी मला आलेले हे या 18 श्लोकाचं चिंतन करत असताना भगवंत अर्जुनाला 95व्या अध्यायामध्ये काय सांगतात की हे अर्जुना, मी या प्रकृतीला धारण करतो, तिचा अंगीकार करतो, ती माझ्या अधीन आहे. ही प्रकृती ही माझ्या अधीन आहे. अष्टदा प्रकृती तिला म्हणतात. आणि ही माझ्या अधीन असताना आणि मी मायेच्या द्वारे या प्रकृतीला लक्षात तिचा स्वीकार करतो आणि तिच्याद्वारे तिच्या प्रभावाने परतंत्र असलेला पराधीन असलेला हा जो जीव सृष्टीचा जो परा प्रकृती आणि अपरा प्रकृतीचा हा पूर्ण प्रकृती समाज या पूर्ण भूत समुदायाला पुन्हा पुन्हा निर्माण करतो भगवंत सांगतात. 8व्या श्लोकाचं चिंतन अशा पद्धतीने सांगत असताना भगवंतांनी त्याच्या अगोदरचं जर आपण चिंतन पाहिलं तर ज्ञानोबारायांनी भरपूर काही वर्णन केलं आहे. यथामती यथावकाश चिंतन आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय ज्ञानेश्वरी आहे. विषय ज्ञानोबारांचं चिंतन आपल्याकडे मांडायचं आहे. त्याचा अर्थ असा नव्हे की संस्कृताच्या श्लोकावर काही बोलायचं नाही, पण ज्ञानोबारांचं चिंतन आम्हाला ज्ञानेश्वरीबद्दल बोलायचं आहे. आणि म्हणून या चिंतनाला सुरुवात करण्या अगोदर या ठिकाणी भगवंताचं आपण चिंतन करायला पाहिजे. कारण कुठल्याही कार्याची सुरुवात ही मंगल केल्यानेच होत असते. त्या दिवशी पण आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यासमोर माझा श्रोतावर्ग आहे, माझे गुरुबंधू आहेत, आमचे अंबादासजी महाराज आहेत, आमचे बाबांचे जनार्दन दादा आहेत, तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि मीच सर्वांना आमच्या महिला मंडळाला देखील या ठिकाणी आग्रह धरला. का? त्याचं कारण आहे ज्ञानोबारांच्या उक्तीने सांगेन तुम्हाला मी. श्रोता तो श्रोता नव्हे आलकश, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते आलकश. ज्ञानोबारांचा चंद्रकांता द्रवता की होय हे सामर्थ्य चंद्रिके आहे. परी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. श्रोता नसेल तर वक्त्याला बोलण्यासाठी काही अर्थच उरत नाही. दोन माणसं तरी पाहिजेत, 4 माणसं तरी पाहिजेत. धर्म समुदाय नको आम्हाला, पण दर्दी माणसं पाहिजेत, जाणकार माणसं पाहिजेत. आलं कशात योग्यतेची माणसं पाहिजेत. अधिकार परतवे ती व्यक्ती लागतात. आलं कशात फार सुंदर ज्ञानोबाराय सांगतात. फार सुंदर अधिकार परतवे सांगतात. गीता कोणी ऐकावी? गीतेचा अधिकार कोणाला आहे? गीता ऐकण्याचा अधिकार कोणाकडे? अर्जुनाची या पाती जे परिस्थिती अयोग्य होती ती कृपा करून संधी अवधान द्यावे. आलं कशात ही सुरुवात तुम्हाला 9व्या अध्यायाची बघा कशी करणार आहे. या ठिकाणी 9व्या अध्यायाचं विश्लेषण करताना ज्ञानोबारांनी पहिल्यांदाच ओळीमध्ये आपल्याला फार मोठा सिद्धांत सांगितला. कोणता सिद्धांत सांगितला? अवधान ऐकले दिले तरी अवधान. फार मोठा सिद्धांत आहे आपल्या पुढे. का? आपल्याला अनेक वक्त्यांच्या मुखातनं पाहायला मिळालं असेल. 8 दिवस झाले अनेकांनी सांगितलं असेल. पहिल्या श्लोकापासून तर आतापर्यंत 7व्या श्लोकापर्यंत खूप चिंतन आम्ही ऐकलं. पण ज्ञानोबारांच्या भाषेतनं आम्हाला ऐकण्याची फार आवड आहे. आमचे गुरुवर्य शंकरबाबा शाळकर आणि यांनी आम्हाला या ठिकाणी ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरी कसं करावं, तिचं पारायण कसं करावं, तिचे अभ्यास कसं करावा, त्याचं चिंतन कसं करावं, आयुष्याच्या या परमार्थिक कार्यामध्ये जो लागलेला सहवास आहे त्यांचा, त्या सहवासाचाच परिणाम या ठिकाणी आमच्या मुखातनं आलेल्या ज्ञानोबारांच्या ओळख. आम्हाला त्यांनी ज्यावेळेस त्यांचा आम्ही अनुग्रह घेतला त्यावेळेस त्यांच्या अनुग्रहातनं आलेलं वाक्य तुम्हाला सांगतो. त्यांनी काय सांगावं? एखादा वारकरी जातो, नवीन जीवनाला सुरुवात करतो वारीमध्ये, तेव्हा त्याला काही मंत्र दीक्षा दिली जाते. त्यावेळेस त्याच्या पुढे अनेक पर्याय सांगितले जातात माळ घालताना. काय करावं लागेल बाळा तुला? वारी करावं लागेल, एकादशी उपवास करावा लागेल,
ज्ञानेश्वरी वाचावं लागेल, काकडा भजन करावं लागेल वगैरे वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण विशेष तत्व आणि बाबांनी आम्हाला एकच सांगितलं अनेक गोष्टीपैकी, सर्व गोष्टी जरी केल्या तरी रोज ज्ञानेश्वरीची 5 ओव्या तरी वाचा, जीवनात कल्याण होईल तुमचं. आलं लक्षात? फार मोठा अधिकार आहे ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबारांनी आपल्या पुढे एवढा मोठा तत्वज्ञानाचा ठेवा ठेवलाय. तत्वज्ञान म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेन भोजन आहे ब्रह्मरसाचं. ब्रह्मरसाचं भोजन आहे ते. सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, तया केळी पातळ प्रभू पाहुणे अवसरी असं काय म्हणतात. पाहुणे आम्ही पाहुणे पाहतो ज्ञानोबारांना. आम्ही पाहुणं, आम्हाला पाहुण्याच्या रूपाने जे काही मिळालं, पाहुणा आला का आपण लगेच त्याला चहा पाणी देतो, बस तो अधिकार ज्ञानोबाराय मागतात. सहज ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनासाठी जरी केला असेल तर आमच्यासारख्या पाहुण्यांना त्याचा प्रसाद मिळतोय. अजून काय हवं आपल्या जीवनामध्ये? आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला हे शिकवलं, आम्हाला यापर्यंत पोहोचवलं. ज्ञानोबारांची आवड शिकवली, ज्ञानोबारांची सर्व तत्वज्ञान आम्हाला यापर्यंत शिकवलं. आज तो योग, तो लाभ, त्यांचं कृपा आज या ठिकाणी तुमच्या पुढे व्यक्त करतोय, बोलतोय. या व्यासपीठावर बोलण्याचं सामर्थ्य ही त्यांची कृपा आहे. ही कृपा करून संती अवधान द्यावे ज्ञानोबाराय सांगतात. तुमची कृपा असेल ना तर नक्की तुम्ही बोलविल्या मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावी. ज्ञानोबाराय प्रतिज्ञा करतात. अधिकार परत्वे अवधानाचा उपयोग नाही. वक्त्या आणि श्रोत्याचा संवाद सांगत असताना ज्ञानोबाराय प्रस्तावनेमध्येच सांगतात. प्रस्तावनेमध्ये वक्त्यांचा किती मोठा, श्रोत्याचा किती मोठा अधिकार आहे ते या ठिकाणी सांगत असताना ज्ञानोबाराय म्हणतात की अतिंद्रिय आहे ज्ञान, इंद्रियांना गोचर आहे, नाही कळत इंद्रियाद्वारे. डोळ्याने पाहिलं तर तरी पण डोळ्याने पण अनुमान काढता येणार नाही, मुखाने किती त्याचं वर्णन केलं तरी त्याचं अनुमान येणार नाही. ते अतिंद्रिय आहे. मोक्ष असेल अतिंद्रिय आहे, भगवत प्राप्ती अतिंद्रिय आहे. परे भोगवीन इंद्रियाकडे ज्ञानोबाराय सांगतात. भोगवीन इंद्रियाकडे सप्तविन समाधी इंद्रिया नेणता भोगिले, बोला आधी लोकीचे प्रमेयाधी, एवढा अधिकार आहे ज्ञानोबाराय. खूप मोठा अधिकार वर्णन करायला गेलं तर खूप बोल काही सांगता येईल आपल्याला. ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीवर साधू संतांनी अनेक वर्णन केलंय, अनेक वर्णन ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीबद्दल केलंय. ज्ञानाबाईंनी वर्णन केलंय, नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, सर्वांनीच वर्णन केलंय. मोठं ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे मोठा ठेवा आपल्याला साधू संतांनी आपल्याकडे ठेवला. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. हा पूर्ण अभंग पहा तुम्ही. काय अधिकार आहे ज्ञानाबाईंचा अधिकार काय होता? ज्ञान होई मुडा अगदी मूर्ख त्याला भरपूर विश्लेषण सांगता येईल साधू संत. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर कोबराय सांगतात. नामदेव महाराजांनी म्हणत एकतरी ओवी अनुभव आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव एकतरी ओवी अनुभव किंवा भाव धरून आवाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी करावरी, स्वमुखे आपण सांगेतो विष्णू लिहिता हा प्रश्न अर्जुने. मोठा अधिकार, ठीक आहे. अधिकारापर्यंत अवधानाचा इथे उद्देश ज्ञानोबाराय मानतात की अवधान द्या, तुम्ही सर्व सुखाला प्राप्त व्हाल. जो सुख संसारात आहे त्याला सर्व सुख नाही म्हणत. खरंच सुख कुठलं आहे? भगवत प्राप्ती, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती, त्याला म्हणतात सर्व सुख. आणि तो सर्व सुख आपल्याला इथे मिळेल. पण अर्जुनाची अपाती. ज्ञानोबाराय सांगतात अर्जुनाच्या योग्यतेला आपण पोचलो पाहिजे. जे परत योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. ज्ञानोबाराय आपल्या गुरुवर्यांकडे ही अपेक्षा करतात, श्रोत्यांकडे ही अपेक्षा करतात. पण नाही 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 ज्ञानोबाराय खरी प्रौढीनं बोलजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाधी द्यायला अवधाने माझी विनवणी चलगीची. चलगी किती आवडीने लढीवालपणे ज्ञानोबाराय सांगतात. मी काय मोठेपणा नाही करणार, पण तुमचा आवड असेल, तुमचं प्रेम माझ्यावर असेल, तुमची जर कृपा माझ्यावर असेल ना तर नक्कीच मी बोलेन. मी बोलविल्या मी बोलेन. तुम्हीच बोलवलं तर ना, तुमची कृपा झाली तर मी बोलेन. आज माझ्याकडे तुमची कृपा आहे. आणि म्हणून श्रोत्यांना या ठिकाणी आमंत्रित का केलं? हा अधिकार आहे. खूप ओव्या आहेत त्या बोलण्यासाठी. आपल्याला मुख्य मुद्द्यावर यायचंय या ठिकाणी. भगवंत अर्जुनाला या 9व्या अध्यायामध्ये ऐश्वर्य योगाचं वर्णन करतात. वास्तविक हा गीतेचा मध्य आहे. पूर्ण मध्य म्हणजे 9वा अध्याय, पण 8वा अध्याय. पण 9व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला बोलायची संधी दिलेली नाही. लक्षात ठेवा, अर्जुनाचे प्रश्न नाही अध्यायामध्ये.
फक्त भगवान वाचे तरी मध्ये मध्ये शंका निर्माण केलेल्या आहेत. त्या ज्ञानोबांनी व्यक्त केल्या अर्जुनाच्या माध्यमाद्वारे. आपण जर 9वा अध्याय वाचला आपल्या लक्षात येईल. आणि सर्व वर्णन करत असताना इथे भगवंत आपल्याला वर्णन करत असताना सांगतात ही प्रकृती माझ्या अधीन आहे, जिचा मी अंगीकार केला. आता ही प्रकृती जर पाहिली, आम्हा सामान्य समाजाला प्रकृती काय समजत नाही, माया समजत नाही, अलग लक्षात. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी चिंतनाच्या फार होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, 4व्या श्लोकापासून तर 10व्या श्लोकापर्यंत आम्हाला या प्रकृतीचं वर्णन केलंय. भगवंताने अर्जुनाला प्रकृतीचं वर्णन करत असताना 3ऱ्या श्लोकाचं वर्णन जेव्हा करतात तेव्हा अश्रद्धाणा पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्यमान वर्तन ते मृत्यू संसार वर्तन या श्लोकावर भाष्य करतात. किती सुंदर वर्णन केलंय. पाय पा दूध पवित्र आणि गोड, पाचे त्वचेची पदराड, परित्या वेरुण गोंचीला अशुद्ध काल सेवती. काय प्रकार मांडलाय, का तुम्हाला कळत नाही? हे जे स्वरूप आहे भगवंताचं, ऐश्वर्य जे आहे ते तुम्हाला का कळत नाही? त्याचं कारण सांगत असताना श्रद्धा नाहीये आपल्याकडे. आपण अज्ञाने आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान नाहीये. उदाहरण दिलंय गोचिडाचं. आलं लक्षात. पुन्हा पुन्हा सांगावं लागतात गोचिडाचे. का गोचिड तो रक्त पितो? त्याला कळत नाही ना दुधामध्ये त्यात पवित्र असं दूध आहे त्या स्तनामध्ये, ते घेण्याचं टाकून ते गोचिड 3 दृष्टांत ज्ञानोबाला देतात. आणि त्याच्यानंतर मग भगवंत आपला खरं स्वरूप या ठिकाणी अर्जुना ठिकाणी सांगतात की बघ बाबा, मला जाणून घ्यायचं असेल तर तुला अशा पद्धतीने वागून जमणार नाही. माझं स्वरूप ओळख ना, तू गोचिडासारखं नको वागू, तू बेडकासारखा नको वागू, दरिद्र्यासारखा नको वागू. दरिद्री जी आहे आले कशा परिवरी लोह्या रुपया सहस्रवरी तिथे पैसोनी उपवास तरी का दरिद्री जी आहे, ही अवस्था आहे आपली. पण मी तसा नाही ना रे बाबा, मी कसा आहे तैसा हृदयामध्ये मी राहतो. अशा पद्धतीने ज्या ज्या 3 दृष्टांतांनी ज्ञानोबाने आपल्याला सिद्धांत पटवून दिला, ते 3 दृष्टांत म्हणजे भगवंत स्वतः मी तसा आहे. आता हे भगवंताचं स्वरूप वर्णन करत असताना भगवंत मी तैसा मी हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावर. आम्ही भ्रमिष्ठ आहे, आम्हाला भ्रम धावतो, आम्ही मायेमध्ये अडकलेले, आम्ही अज्ञानामध्ये, आम्हाला स्वस्वरूपाचं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान येण्यासाठी या 4थ्या श्लोकापासून भगवंताने 10व्या श्लोकापर्यंत आपली प्रकृतीचं वर्णन केलं. ऐश्वर्य की बाबा बघ किती मोठा आहे मी, माझं सामर्थ्य किती आहे बघ. पिधामस्त जगतो माता दाता माता पितामा वेदम पवित्र ओंकार महत्ताम तेजुरेवच्च. आला लक्षात. अधिकार आहे भगवंता. कितीतरी वर्णन केलंय विविध योगामध्ये, कितीतरी वर्णन सांगितलेलं आहे. त्यामध्ये याच एक गती बढ़ता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहत प्रभवा प्रलया तानंती धामंती जमांती. हे वर्णन करत असताना ज्या खालच्या ओळी आल्या ते किती आपण ऐकतो, नेहमी ऐकलेल्या आहेत. कीर्तना माध्यमाद्वारे ऐकतो, प्रवचनाच्या माध्यमाद्वारे ऐकतो. आकाशे सर्व वसावे, वायूने नाव भरी उगीना हा वसावे, पावके दावे वर्षावे दळे, समुद्री रेखानं ओरंडावे, पृथ्वीया भूते व्हावी, अज्ञामाची वगैरेच्या ओळी आलेल्या सर्व त्या भगवंताच्या ऐश्वर्य ताकदीचं आपल्याला सत्तेचं वर्णन आपल्याला पटवून देतात. एवढी मोठी सत्ता आहे देवाची. किती मोठी सत्ता आहे, खूप मोठी सत्ता आहे. भगवंताची सत्ता आहे म्हणून भगवंत सांगतो ही प्रकृती जी माझ्यापासून निर्माण झाली, मी मायेचा अंगीकार करतो. आलं लक्षात. भगवंत मायेचा अंगीकार करतो, सर्वांचाच अंगीकार करतो. मायेचाच म्हणण्यापेक्षा प्रकृतीचाही अंगीकार करतो, मायेचाही अंगीकार करतो आणि अख्ख्या ब्रह्मांडाचाही अंगीकार करतो. कितीतरी अशी सांगता येतील आपल्याला. भगवंताची शक्ती आहे, ताकद आहे. एकूण भगवंताची ताकद सांगत असताना भगवंत आपल्याकडे 3 ताकद सांगतात. कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम. ही भगवंताच्या 3 शक्ती आहेत. ताकद काय सांगतात ताकदीमध्ये, या शक्तीमध्ये. कर्तुम शक्ती भगवंताची कोणती असेल बरे? ज्या शक्तीमध्ये भगवंत जो आहे तो या सृष्टीचा, या प्रकृतीचा उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे त्याच्या ताब्यात घेतो, ही शक्ती म्हणजे भगवंताची कर्तुम शक्ती. ज्याचं प्रमाण तुकोबाराय देतात. जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 वर्गाते धरले सत्ता मात्र आपुलिया. ही भगवंताची अकर्तुम शक्ती, कर्तुम शक्ती म्हणा. मग राहिलेली अकर्तुम शक्ती कोणती? अकर्तुम शक्ती म्हणजे
भगवंत या ब्रह्मांडाचं पूर्ण नियमन केलं. अकर्तृ शक्ती म्हणजे ज्याच्या ठिकाणी जी योग्यता नाही त्याला ती योग्यता मिळवून देणं ही भगवंताची अकर्तृ शक्ती. ज्याच्या ठिकाणी ही योग्यता नसताना देखील त्याला ती योग्यता आणून देणं ही भगवंताची अकर्तृ शक्ती. कोणाकडे दिली ती? अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदे ते जगी बंद केली. आलं लक्षात? ही भगवंताची अकर्तृ शक्ती आहे. लक्षात ठेवा. कोणती? तर आणखीन एक ज्ञानोबरांच्या ओळखीने तुम्हाला पटवून देईल. राणीच्या पालेखाईरा नेवाने करविले लंकेश्वरा एकला अर्जुन अक्षणी 11 न चिणीची काय. ज्ञानोबरा सांगा एकटा अर्जुन आहे आणि 11 अक्षणी सैन्याचा सत्य नाश करतो आपल्या सामर्थ्याने. ही भगवंताने अर्जुनाच्या मार्फत केलेली अकर्तृ शक्तीचं उदाहरण. आणि ही कर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? का अत्यंत हीन कर्म करून आणि त्यांना अधिकार परत पोहोचवणं. जे जीवन घडतं आपलं म्हणजे जीन जातीमध्ये म्हणा वाईट कर्म करून म्हणा अशा व्यक्तींकडून करून त्यांना उच्च पदावर पोहोचवणं. तर तुम्हाला अगोदर प्रमाण दिला. अंगीकार ज्यांचा केला नारायणे निंदेची जगी बंद केली. पांडवांच्या ठिकाणी काय सामर्थ्य होतं सांगा मला तुम्ही. त्यांच्याकडनं हे कार्य करून घेतलं. वास्तविक पाहिलं पांडवांच्या ठिकाणी सर्वच गोष्टी अधर्मात घडलेल्या आहेत. किती अधर्म घडला पांडवांकडनं सांगा मला तुम्ही. एवढी हिंसा आपल्या सर्व गोत्रजांची हिंसा एवढं पाप त्यांच्या हातून घडून सुद्धा त्यांना अधिकारावर पोहोचवलं. किती मोठा अधिकार दिला. अख्खा महाभारत जर ग्रंथ पाहिला तर पांडवांचा अधिकार आपल्याकडे माहिती आहे. अर्जुनाचा अधिकार त्यापेक्षाही मोठा. किती? पायकू पाठीशी घातला आपण पुढा राहिला जेणे पांचजन असतोला अवलीलाची. आणि हा अधिकार अर्जुनाला देत असताना गीतेमध्ये आपण पाहतो भगवंताची ही शक्ती आहे. कोणती शक्ती? तर ही अष्टदा प्रकृती बोलतात त्याला. अष्टदा प्रकृती 8 प्रकारची शक्ती आहे प्रकृती. आणि भगवंत मायेचा अंगीकार करतो. या मायेने अंगीकार केल्यानंतर त्या प्रकृतीला काय करतो? सृजन करतो, निर्माण करतो. पण त्याचं श्रेय नाही घेत भगवंत. आलं लक्षात? भगवंत स्वतः नाही घेत ते, पण भगवंताची मायेचा आधार घेतो आणि तो त्याचं कार्य करतो. कसं कार्य करतो? आपल्याला अनेक प्रमाण देता येतील. आलं लक्षात? तुकोबाराय का सांगतात? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा जाता प्रसवाला विश्वतोची प्रसवाला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भवदुःख कोणवारी तुझवीन कोण हारे. ही घडी मोडी सारखं चेंज करणं, प्रलय करणं, उत्पत्ती करणं, युग युग अवतार धारण करणं हे भगवंत मायेच्या आधाराने प्रकृतीचं नियमन करतो. जी भगवंत सांगतो मी अंगीकार करतो, माझ्या अधीन आहे सर्व, पण हे मान्य करावे लागते. भगवंत सांगतात मग ठीक आहे. जी प्रकृती अंगीकार भगवंत करतो त्या प्रकृतीचा की काय प्रकार आहे. हा प्रकृती म्हणजे किती आहे? त्याला अष्टदा प्रकृती म्हटलेलं आहे. कोणती? पृथ्वी आप तेज गगन. लक्षात ठेवा. पंचमहाभूत ज्याला म्हणतो आपण. हे पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार. लक्षात ठेवा. मन बुद्धी आणि अहंकार याचं वर्णन 7व्या अध्याय करत असताना ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलंय. लक्षात. भूमी रापो नलो वायू कम मनो बुद्धी अहंकार इतियम में भिन्ना प्रकृती अष्टदा. लक्षात ठेवा. ही पंचमहाभूतात्मक भगवंताची अष्टदा प्रकृती आहे. आणि हिला अपरा शक्ती म्हणतात. भगवंताची 2 शक्ती भगवंताच्या आहेत. पराशक्ती आहे आणि एक अपराशक्ती आहे. काय सांगतात ज्ञानोबा त्यांच्या भाषेमध्ये बघा या ओळीवर या श्लोकावर भाष्य करतात. ज्ञानोबा सांगतात तरी अवधारी पा धनंजया हे महदाधिक माझी माया. आलं लक्षात. जैसे प्रतिबिंबे छाया निजांगाची. बस ही मदादीची माझी पंचमहाभूतात जी शक्ती आहे ना. आलं लक्षात. हे पंचमहाभूतात्मक जी शक्ती आहे ना ही माझी मायेचा अंगीकार करून मी त्यांना निर्माण केलेलं आहे. तिला प्रकृती आपण असं म्हणतो. जसं उदाहरण दिलंय प्रतिबिंबे जैसी छाया निजांगाची. आपल्या स्वतःच्या शरीराची जशी सावली असते ना ती सावली आपल्या बरोबरच असते की नाही. पण त्या सावलीचा आपला काही संबंध आहे का सांगा मला. काही संबंध नाही. ती आपल्या बरोबरच राहते. भगवंत ही प्रकृती पण सुद्धा या सावलीसारखीच असते मायेच्या स्वरूपात. आलं लक्षात. आणि म्हणून तिला प्रकृती भगवंताने नाव दिलंय. जिला आपण निसर्ग म्हणतो, जिला आपण ब्रह्मांड म्हणतो साध्या भाषेत. आलं लक्षात. त्याला आपण त्रैलोक्य म्हणतो. आलं लक्षात.
14 भुवने ज्याला आपण म्हणतो, खूप काही वर्णन करता येईल त्याला. आणि म्हणून ही किती प्रकारे, 8 प्रकारे, भिन्न भिन्न प्रकारे त्याचं वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. अष्टदा भिन्नदा आणि जे लोकत्रय त्रैलोक्य हा पूर्ण 8 प्रकारच्या या शक्तीने युक्त झालेला आहे. आणि म्हणून ही आप तेज गगन मही मारुत मन आणि बुद्धी अहंकार भिन्न आठे जाण, अशा प्रकारची 8 प्रकारची प्रकृती ती अपरा प्रकृती आहे भगवंताची. आणि भगवंत या श्लोकामध्ये तेच सांगतात की ही माझ्या स्वाधीन आहे. आणि ही स्वाधीन असलेली प्रकृती भगवंत सांगत असताना पराप्रकृतीचं वर्णन करतात. अपरा प्रकृतीचं आपण वर्णन केलं. आणि ही आता पराप्रकृती कोणती? अपरया नित्पन्या प्रकृती विधिमे पराम जीवभूता महाभाव एकदम धार्यते जगत. याच्यावर वर्णन करत असताना माऊली म्हणतात आणि या 8 जे साम्य अवस्था 8 जे आता तुमच्या पुढे मांडले कुठले की आप तेज गगन म्हणजे तेज, आकाश, पृथ्वी, वारा, पाणी आणि मन, बुद्धी आणि अहंकार या 8 यांची साम्य अवस्था जर आपण पाहिली, एकत्र जर आले तर भगवंत सांगतात जी निर्माण होती तिला प्रकृती म्हणतात. हे 8 एकत्र जेव्हा तयार होतात भगवंत मायेच्या द्वारा त्या ब्रह्मांडामध्ये तयार करतात, तेव्हा ती प्रकृती तयार होते. आणि तिला प्रकृती म्हणतात. अर्जुन ऐक, तुला ही प्रकृती जाणून घ्यायची, पुढे तुला भरपूर काही कार्य करायचे. अरे कशा अर्जुनाला म्हणण्यापेक्षा आपल्याला कार्य करायचंय, जगात मरेपर्यंत जगायचंय, जन्मापासून आलं जायचंय, तर या प्रकृतीचा आपण अंगीकार करायचा, या प्रकृती आपला अंगीकार प्रकृतीकडे शिकायचंय. अरे कशा आणि ती नाम व्यवस्था जीव आहे ती, या प्रकृतीचाच अंगीकार करून आपण जीव जगतो. लक्षात ठेवा. मला वाटत असेल का मला आई वडिलांनी जन्माला घातलंय? नाही नाही नाही, आम्ही या प्रकृतीच्याच अनुषंगाने सर्व कर्म करत असतो. पराधीनपणे परतंत्र जीवन आपलं. पण कोणा परतंत्र का? आपण स्वतंत्र नाही जीवन जगत, आपण प्रकृतीच्या आश्रय घेऊन जगतो. आलं लक्षात. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे ज्ञानोबा सांगतात. निर्माण होतात प्रकृती आपल्याला सगळं शिकवते, सगळं करायला लावते, बोलायला लावते, चालायला लावते. तुमचं सगळं आपली एकटा वैयक्तिक गोष्ट नाहीये, अख्ख्या जगाचं सृजन, अख्ख्या जगामध्ये जे काही घडतं ना आता ते सगळं प्रकृती घडवते. आणि याला आधार कोणाचा आहे तर भगवंताचा, मायेचा अंगीकार. अधिष्ठान कोणाचं आहे तर भगवंताचं अधिष्ठान आहे. पण त्याचं श्रेय भगवंत घेत नाही. कारण ते काय करते ही प्रकृती? जळाते जीववी चेतने ते चेतवी नाना मना करवी मानवी शोक होतो. आम्हाला शोक होतो, मोह होतो. चेतना आपल्या जीवनामध्ये जड वस्तू आहे, त्या जडामध्ये चेतना निर्माण करते. आलं लक्षात. आता याचं चिंतन करतं भरपूर काही सांगता येईल. आलं लक्षात. चेतन ते चेतवी, जे नवीन जन्माला येतं, पुन्हा मरतं, पुन्हा जन्माला येतं, हे जे वारंवार चाललेलं आहे जन्म मरण आपल्यासारख्याचं. आलं लक्षात. ही सगळी जी पंचमहाभूतात पृथ्वी सगळं ब्रह्मांड आहे ना, हे सगळं प्रकृतीच्या अधीन आहे. आणि भगवंत मायेच्या द्वारे त्याचा अंगीकार करतो. आलं लक्षात. आणि म्हणून भगवंत इथे सांगतात की अशा प्रकारची ही प्रकृतीचा मी काय करतो? अंगीकार करतो. आणि त्याप्रमाणे ह्या प्रकृतीमध्ये पूर्ण या सगळ्या घडीमोडी ह्या मात्र पूर्ण घडामोड घडतो. आलं लक्षात. काय काय जे घडतं पाहिलं असेल आपण, 4 युग केली, त्याच्यामध्ये भगवंताने युगा कशी अवतार धारण केले वगैरे वगैरे. हे भगवंताची एक दिव्य शक्ती आहे, मोठी शक्ती आहे. आणि या शक्तीचा अंगीकार करतो भगवंत. ज्ञानोबाने याच्यावर सुंदर वर्णन केलं. बघूया आपण. आपल्याला ज्ञानेश्वरीच्या या गुणांवर त्याच्या संदर्भात चिंतन करायचं. मला खरंच निलेश महाराज काय बोलले, महाराज ज्ञातामध्ये जेवढी काय प्रवचन आपण ऐकतो, आपल्याला ज्ञानोबांचे चिंतन करायचे. ज्ञानेश्वरीचं चिंतन हा आपला विषय. श्लोकात जरी आपला अर्थ सांगता किंवा सांगता आलं तर ज्ञानेश्वरीचं चिंतन आपल्याला बघूया काय ज्ञानोबा सांगतात. तरी हेची प्रकृती किरटी निस्वकया सहजे अधिष्ठी तेथे संतु समवायपटी जे विनावणे दिसे. काय दृष्टांत देतात ज्ञानोबाने, खूप दृष्टांत दिला ना त्याच्यात. प्रकृती कशी तयार होते, प्रकृती मायेच्या द्वारे भगवंत अंगीकार करून कशी निर्माण करतो, आणि त्या प्रकृतीच्या द्वारे जगात काय काय घडतं हे सगळा सिद्धांत ज्ञानोबा सांगतात. हे अर्जुना, मी जेव्हा मायेचा स्वीकार करतो, मायेचा मी अंगीकार करतो, आणि स्वभावता माझा तो स्वभाव आहे, मी त्याचा स्वीकार करतो. पण तो कसा स्वीकार करतो? माया भगवंताच्या जवळ प्रकृतीचं नियमन कसे करते त्याचं उदाहरण दिलंय त्याने. बघा कसं आहे, जसा कपडा आहे, कपडा आपला आपण सर्वांनी कपडे घातलेले आहेत. आलं लक्षात. या कपड्यामध्ये जो काही धागा आहे, आलं लक्षात, तो धागा वेगवेगळा धागा आहे की नाही?
एक आपण जर खोलला तर ते धागे निघतात. आलं लक्षात. तो विणकर जो असतो, कोण धागा विणणारा, कपडा तयार करणारा, त्याला श्रम आहेत ना, तो काहीतरी कष्ट करतो, तो अनेक धागे एकमेकांमध्ये गुंफून टाकतो आणि तसा नाही कपडा बनत जातो. आलं लक्षात. तो तसं भगवंताचा मी माया आणि प्रकृतीचा मी कसा स्वीकार करतो, या प्रकृतीमध्ये एक धागा नाही का, हजारो धागे आहेत. या हजारो धागे आहेत. आलं लक्षात. पंचमहाभूतात्मक प्रकृतीमध्ये हजारो 84 लक्ष योनी, त्या दिवशी आप्पा बोलले तर किती खाणी आहेत, 4 खाणी आहेत. आलं लक्षात. जार, स्वेद, अंड, पृथ्वी अशा प्रकारचे 84 लक्ष योनी, या सगळे धागे आहेत आणि या धाग्यांची एक पेटी तयार केली प्रकृती, तिला प्रकृती असे म्हणतात. आणि म्हणून भगवंत सांगतो का संबंध वस्त्रामध्ये जसा तो विणकर दिसतो, ज्या वस्त्रामध्ये तो विणला धागा विणला जातो आणि तो कपडा तयार होतो ना, मग त्या विणकराच्या सह्याने तो काय करतो, कापड आपल्याला विणकर असतो, एक एक धागा काय करतो, गुंफतो मशीनच्या माध्यमाद्वारे. एका ते गुंफला गेला का त्याची चौकट भरते, एकामध्ये असं गुंफतो की नाही, मग तो धागा एकाला तयार होतो आणि कपडा तयार होतो. आडवा तयार, त्या विणावण्याची आधार आहे. प्रत्येकदा विणलं एकमेकांमध्ये. भगवंत कशा संदर्भात पटवून देतात का प्रकृती मी स्वकीय आदिष्टी, मी या प्रकृतीचा अधिष्ठान का अधीन का करतो, या प्रकृतीचा स्वीकार का करतो, कशामुळे करतो, कसा स्वीकार करतो, ते या कपड्यासारखा. जसं तो विणकर धाग्यांचा, अनेक धाग्यांना एकत्र करून गुंफून कपडा तयार करतो, तसं अनेक चौकटीने जे तयार होतं ना वस्त्र, तसं ही पंचमहाभूतात्मक आकाराची जी प्रकृती म्हणते ना, तर ते प्रकृतीच्या प्रमाणे प्रकृतीच्या कपड्यासारखी तयार होते. कपडा जसा तयार होतो तशी प्रकृतीच्या धाग्याप्रमाणे तयार होतो तो विणकराच्या माध्यमाद्वारे. हे पटवून देतात ज्ञानोबारे आपल्याला या दृष्टांताच्या माध्यमाद्वारे. आणखी एक दृष्टांत ज्ञानोबाने आपल्याकडे ठेवलेला आहे. कोणता? ऐकू. आम्हाला प्रकृती समजली पाहिजे. आम्हाला प्रकृती, आम्ही आता इथे बसलोय ना, पृथ्वीवर बसलोय, पण त्या पृथ्वीकडनं काय गुण घेतो का आम्ही? भागवतामध्ये खूप वर्णन केलंय, तिच्याकडे क्षमा नावाचा गुण आहे. आम्हाला क्षमा करण्यासाठी अख्खं आयुष्य जातं, पण आम्हाला क्षमा नावाचा गुण आमच्याकडे बांधत नाही. प्रत्येक महाभूताकडे एक विशिष्ट प्रकारचा गुण असतो. वास्तविक पाहिला तर ही त्रिगुणात्मक गुणमयी सृष्टी आहे. सत्व रजतमात्मक असलेली ही सृष्टी 3 गुणाने युक्त मायेचा अंगीकार करून प्रकृती निर्माण करतात. ठीक आहे. मग आता हे पंचमहाभूतात्मक प्रकृतीचा अंगीकार भगवंताने केल्यानंतर ज्ञानोबारे आपल्याला दृष्टांत दुसरा देतात. एका दृष्टांताने पटत नसेल ना तुम्हाला, मग दुसरा दृष्टांत देतात. कोणता? ऐका. जैसे विरजनायाची निसंगे. विरजन घालतो आपण. कसला घालतो विरजन? बऱ्याच गोष्टींचा विरजन घालतो. पण विरजन दुधाचा घातल्यानंतर त्याचं काय होतं? दही होतं. विरजनाची निसंगे, दुधाची आटोची लागे. काय ज्ञानोबाची गोड भाषा आहे. दूध आटतंय, दुधाची काय म्हणा घट्टपणा येतो. म्हणजे आपण त्याला गावठी भाषेत नासला शब्द बोलतो. दूध नासला आहे की नाही. दुधाला विरजन घातलं तर ते दूध काय होतं? एकत्र येतं. त्याचा एक काय होतो? आटोची लागे. याप्रमाणे ती प्रकृती तयार होते ना. अशा पद्धतीने ही अष्टधा प्रकृती एकमेकांमध्ये विरजनासारखीच आहे. ते विरजन जसं घडतं आणि ते घट्ट बनतं, तसं भगवंत मायेला एकत्र करून या प्रकृतीवर अधिकार करतो. अधिकार ही प्रकृती अशा पद्धतीने प्रकृती अंगारे सृष्टीपणाची आहे. विरजनाचा दूध जसा घट्ट बनतो तसं या सृष्टीमध्ये अनेक जीव प्रकृतीमध्ये इन्व्हॉल्व तयार होतात, आकाराला येतात, नामरूपाला येतात. आला कशात? त्याला नावं ठेवली जातात, त्यांना रूप ठेवली जातात. आकार मध्ये कोणकोणते आकार आहेत ते आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये पाहायचे. आला कशात? आचर, आचर, भूचर, जलचर वगैरे सर्व काही त्याच्यात आले. भगवंतांच्या सृष्टीमध्ये प्रकृती हे असा स्वीकार करते आणि अशा प्रकारे नवीन नवीन सृजन तयार होतं. या विरजनासारखं ते जसं विरजन घडतं आणि तो तयार होतो प्रकृतीचं स्वरूप त्याप्रमाणे. ठीक आहे. अजून एक उदाहरण दिला. बीज दळाची जवळीकल आहे. अजून आपल्याला पटत नसेल तर अजून एक दृष्टांत ज्ञानोबाला देतात. बीज दळाची जवळीकल आहे. बी, आता भात पेरणी आलेली आहे. आलं लक्षात? भात पेरणी आली का तो बी असतो किंवा झाडं. आलं लक्षात? निसर्गाचं उदाहरण ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये जागोजागी दिलेलं आहे. तसे सर्व संतांनी निसर्गाचं वर्णन केलंय. तो बऱ्याच वर्णन करतात की नाही? वृक्षवल्ली, आमा सोयरी, वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. अशा पद्धतीने जीवनामध्ये अशी दृष्टांत या ठिकाणी बी आहे. बी, आलं लक्षात? आणि ते बी, त्या बीला जर भूमीत पेरलं गेलं किंवा ते पडलेलं असतं, आलं लक्षात? ते जळाची जोपर्यंत त्याला पाण्याचा संग लागत नाही, त्या बीला स्पर्श होत नाही सुपीकपणेचा पाण्याचा, जलाची जवळीक आहे,
आणि एकदा त्याला ती पाण्याची जवळीक मिळाली का मग त्याच्यात काय होतं, बदल होतो, ते फुगलं जातं. ऐक नाही, आपण रातचे कडदाणे ठेवतो की भिजायला, ती कडदाणे कद्याशीच राहतात का कडक? नाही 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 नाही, ती वाढतात ना, चणे वाढतात, मूग वाढतात तुमचे. आता तुम्हाला हा दृष्टांत पटायला पाहिजे. ते मोडावर येतात, बिरडावर घालतो आपण, मोड येतात त्याला, पण नुसतं मोडाप्रमाणे आपण खाण्यापुरते वापरता येतात, पण ते मोड नाही ना, ते मोड आणखीन वाढत जातं काल झाडापर्यंत. त्याला शाखा फुटतात, पानं फुटतात, फांद्या फुटतात, शाखोपशाखी. ज्ञानोबा शाखोपशाखी होय एक बी, पण त्याच्यात परिवर्तन असं घडतं का ते पूर्ण झाड रूपाला येतं. रूपाला म्हणजे मग त्याला फळं लागतात, पानं लागतात, फूल लागतं वगैरे वगैरे. शाखोपशाखी होय तैसे ऐकाता. या तैसे शब्दाने ज्ञानोबा पटवून द्यायचं देवाचं कार्य काय आहे. तैसे शब्द, जैसे तैसे बद्दल कसा असतो बघा, ज्ञानेश्वरी समजण्यासाठी आपल्याला तरी असे जे शब्द आले नाही हे लगेच विषय चेंज करतात. ऐका, आता हा दृष्टांत दिला, जसं बियाचं झाड तयार झालं तर पूर्ण स्वरूपाचं झाड एकदा मिळालं, आलं लक्षात. तसं ती जी प्रक्रिया आहे, भगवंत सांगतात तैसे मज करणे आहे भूतांचे हे. आता भूतांचे हा शब्द जो दिला आहे तर आपल्याला तो भूत नाही कळायला आता ती भूत वेगळी आणि हे भूत म्हणजे पंचमहाभूतात्मक भूत. हे भूत म्हणजे सगळं जीव स्वरूपाला आलेली सृष्टी लक्षात ठेवा. ज्ञानोबांनी अनेक ठिकाणी हे भूत शब्द वापरलेला आहे, आला लक्षात. भक्ती योगाच्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये काय सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिले भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाणं माझा, आलं लक्षात. भूत म्हणजे आता जो कोणी तुम्हाला मिळेल, मग तो चैतन्याने भरलेला व्यक्ती असो, जिवंत असो का कोणी असो, जळी, आलं लक्षात. जो तुमच्या दृष्टिकोनातून जे मिळेल ते तुम्ही ईश्वर स्वरूपाचं एक कार्य समजून त्याचा स्वीकार केला पाहिजे, आलं लक्षात. आणि म्हणून भक्ती कशाला म्हणायची, तर अशा स्वरूपाचा आपल्या दृष्टिकोनातून या प्रकृतीचा आपण अंगीकार करून सगळीकडे परमेश्वर ओतप्रोत भरला आहे, ही व्यापक दृष्टिकोन आपल्यामध्ये आला पाहिजे. त्याला म्हणतात जे जे भेटे भूत. आमच्या दृष्टीमध्ये इतकी व्यापकता निर्माण होण्यासाठी आम्हाला हा या ठिकाणी अध्यात्माचं हे निरूपण सध्या आपण जे ऐकतो आता या ज्ञानेश्वरीच्या माध्यमात ते आपण सतत ऐकलं पाहिजे, त्याचं सतत चिंतन केलं पाहिजे, तर आम्हाला ते कळणार आहे. भगवंताचं व्यापक स्वरूपाचं वर्णन साधं आहे का? नाही नाही. तुकोबार सांगतात विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठाव नाही कुठे उरला, आज त्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. ही जी भूमिका आहे, ही भाषा आहे साधू संतांची. ही बुद्धाच्या संदर्भात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण माहिती आहे. प्रल्हादाने भगवंताला आपल्या वडिलांना भगवंताच्या स्वरूपाचं अनुसंधान सांगत असताना, स्वरूप सांगत असताना काय सांगितलं, कुठे आहे तुझा देव, कुठे आहे तो, कुठे नाही असं ठिकाणच नाही असं प्रल्हादाचं म्हणणं आहे. बरं, याला म्हणतात व्यापक दृष्टिकोनातून बोलण्याचा. व्यापक दृष्टिकोनातून जेव्हा व्यक्ती येतात त्याची दृष्टी व्यापक बनते, जागतिक पातळीवर बनते. आपण फक्त आपल्या घरापुरतीच आपली मर्यादित स्थूल दृष्टी आहे, दिव्य दृष्टीपर्यंत जावं लागतं. साधारण सोपी नाही परमार्थ बोलणं. करणी करता तीर कापे तुकोबाला सांगतात, परमार्थ नव्हे रेपुराच्या गोष्टी. इथे मुख्य व्हावा अनुताप. जीवनामध्ये काही सोपं नसलं तरी पण अनुतापाला तिथे किंमत आहे. आणि म्हणून जीवनामध्ये व्यापक दृष्टिकोनात परमेश्वराला पाहण्याचा दृष्टिकोन आपला तयार झाला पाहिजे. तेव्हा भगवंताची प्रकृतीचा आनंद आपल्याला घेता येतो. या प्रकृतीचा अंगीकार ज्या भगवंताने स्वीकारला त्या प्रकृतीमध्ये आपण आनंद भरू शकतो. साधू संतांनी त्या आनंद भरला आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांनी किती व्यापक दृष्टिकोनातून आपली प्रतिज्ञा केलेली आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, ही व्यापक दृष्टिकोनातली भाषा आहे, प्रतिज्ञा आहे, आलं लक्षात. ही पूर्ण जग इतकी व्यापक. आता विश्वात्मक देवे ही भाषा जी आहे ज्ञानोबारांची कुठली भाषा आहे, विश्वात्मक देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायचा. आणि विशेष करून त्याच्यासाठी जीवनामध्ये जे जे काय आपल्याला करता येईल तेवढं आपण जीवनामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जितकी जाणीव होईल तेवढं कळेल. आयुष्य फार कमी आपल्याकडे, वेळ कमी आहे आपल्याकडे, आयुष्य कमी आहे, वेळ कमी आहे, साधनेला वेळ कमी आहे, साधना पूर्णत्वाला जाणार नाही. पण तरी सुद्धा वर्म तो एक आहे, दृढ धरावा भाव. जाणीव नागवण लागू देवीचे ठाव. संत आपल्याला सांगतात जाणीव करा, जिज्ञासू वृत्ती बाळगा, तेव्हा आम्हाला कळेल, शब्द कळेल
कारण या शब्दावर सर्व अवलंबून आहे. तुम्हाला वाटत असेल परमार्थ म्हणजे पाठ केला म्हणजे परमार्थ आहे, किंवा अभंग वाचले म्हणजे परमार्थ आहे, भजन केला म्हणजे परमार्थ आहे. नाही नाही नाही, मुख्य धारणेवर यावं लागेल. शब्द या शब्दावर यावर ज्ञानोबांनी किती शब्द वापरलेले ज्ञानेश्वरीमध्ये. सातची बोलाची नवे शास्त्र, आत्मा अवतरिते संसार चिंते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र ग्रंथी. काय सुंदर आहे. सातची नाही बोलाचे शस्त्र आलं लक्षात. किंवा आम्हा घरी धन, शब्दाची तर रत्ने, शब्दाची शस्त्र यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुकोबारांचा. आणि म्हणून शब्दाची ही भाषा आहे ज्ञानोबारांची ना, ही फार महत्वाची आहे. आम्हाला ते शब्द अंगीकार करायचे, आम्हाला ऐकवायचे, ते खूप ऐकवायचे. आणि विशेष करून मराठीच्या सौभाग्याने मराठीची का एवढी मी नेहमी बोलत असतो मराठीबद्दल, की मराठी भाषेचा आपल्याला आवड पाहिजे. आपण महाराष्ट्रीय मंडळी आलं लक्षात. ज्ञानोबारांनी 700 ते 750 वर्षापूर्वी हे आपल्या पुढे मांडून ठेवले विषय. हे मांडून ठेवलेले विषय आपण पक्क लक्षात ठेवा. 750 वर्षापूर्वीचा मराठी समाज आणि आताचा मराठी समाज करा तफावत. आता कितीतरी आहेत मराठी, त्यावेळी तरी कमी असतील, आता लईच खूप आहे. पण तरी आम्ही पाश्चात्य संस्कृतीचा अनुकरण करतो, त्यांच्या भाषेने बोलतो. आपल्या मराठीचा आपण गौरव करत नाही, पण ज्ञानोबारांनी गौरव केला 750 वर्षापूर्वी. ते म्हणतात माझ्या मराठीचा गौरव कौतुके, परी अमृतातेही पैदासी जिंके ऐसे अक्षरे रस्तिके मिळवी. किंवा या मराठीची या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देण्याची वरी या जगा सुखाची देई या जगा. अहो सुख देईल तुम्हाला ते. अहो अमृताला सुद्धा पैजे जिंकण्याची भाषा आहे ज्ञानोबारांची. आणि म्हणून हे जी मराठीचा गौरव ज्ञानोबारांनी केला, त्याच मराठीचा गौरव आपण केला पाहिजे, आवड निर्माण केली पाहिजे. तीच मराठी ज्ञानेश्वरी आपल्या पुढे सादर केली ज्ञानोबारांनी. आणि म्हणून ज्ञानेश्वरीची शब्द रचना ज्ञानोबारांच्या मुखातून आलेलं, एक तर एक ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांच्या मुखातून आलेली, आणि गीता हे तत्वज्ञान भगवंताच्या मुखातून आलेलं. वेगळेपणा काही नाहीये. ज्ञानोबाराय काही वेगळे नाही, किंवा भगवान गोपाळ कृष्ण काही वेगळे नाही, एकच अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे. पण अधिकार परत्वे, काळा परत्वे, युग परत्वे, ठिकाणा परत्वे. आपलं महाराष्ट्र आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण मराठीत माणसाने त्याचा अंगीकार केला पाहिजे. तर वास्तविक पाहिजे ज्ञानेश्वरीचा अधिकार जागतिक पातळीवर पोहोचला आहे. खूप मोठं कार्य होते सध्या. लोक त्याच्यावर अभ्यास करतात, काहीतरी पदव्या घेतात, मोठे मोठे कार्य करतात त्या संदर्भात. हे तत्वज्ञान वास्तविक गीतेवर अनेकांनी तत्वज्ञान लिहिले, अनेक भाष्यकारांनी भाष्य केलेले. पण ज्ञानोबारांची भाषा किंवा ज्ञानोबारांचं तत्वज्ञान हे जागतिक पातळीवर श्रेष्ठ ठरलं. आपला विषयांतर का होतो तर शब्दावर किंमत दिली ते. जीवनामध्ये हे शब्द ज्ञानोबारांनी आपल्याकडे दृष्टांत रूपी मांडलेले या आपल्याला आपल्या जीवनामध्ये होणारं ज्ञान कळण्यासाठी. का सांगतो तर कारण आहे संस्कृत भाषा ही काय आपल्याकडे आपल्या गळ्यात काही उतरत नाही मराठी माणसांच्या. कारण आपले पूर्वीच्या काळी होतं संस्कृत विषय, आता नाहीये. आता तो संस्कृत मध्ये डावळलाय विषय शाळेमध्ये सुद्धा. पण काही लोक संस्कृतचा अभ्यास करतात. लक्षात ठेवा, संस्कृत काय वेगळी नाही महाराज. नाथ महाराजांनी सुंदर प्रमाण दिले का. संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासून आले. प्राकृत वाणी काय चोराने आणलेली नाही, ती पण साधू संतांच्याच मुखातून आलेली. पण वर त्यांच्या मुखातून येऊन त्याने आपल्यापर्यंत यावत जो समाज आहे, अज्ञानी समाज आहे, ज्याला 16व्या अध्यायात भगवान अर्जुनाला त्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा लागला भगवंताच्या ठिकाणी. देवा यांनी काय करायचं, येथे मूर्खमुष काय गती पा. शास्त्राचे घडते नोहे प्रकार होते, तरी मूर्खमुष काय गती पा देवा. हे अर्जुनाचाच प्रश्न आहे तुमच्या आमच्यासाठी. अहो मूर्ख अज्ञानी माणसं आहे आपण, आम्हाला नाही कळत ना, आमच्यासाठी काय पर्याय आहे का. याच्यासाठी हा सगळा साधू संतांचा तास आहे. तुकोबा म्हणतात बुडता आहे जन न देखे भेटवला आणि येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून या ठिकाणी हे जे शब्द आहेत साधू संतांनी आपल्या पुढे मांडलेले तत्वज्ञान रूपी शब्द आहेत, ते वेगळे नाही. फार त्या शब्दांचा आपण हे केला पाहिजे. आणि म्हणून हे चिंतन ज्ञानेश्वरीचं या माध्यमाद्वारे, प्रवचनाच्या माध्यमाद्वारे तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य या उपक्रमाच्या द्वारे केलेले आहे. फार मोठं कार्य आहे. सर्वांनी हे ऐकावं, रोज ऐकावं. त्याच्या पुढे अनेक भक्ती आपल्या पुढे येतील. काय सांगतात बघा ज्ञानोबाराय पुढे. या प्रकृतीचा अंगीकार करत असताना भगवंत ते कशा पद्धतीने तो अंगीकार करून ही सृजनशीलता किंवा ही प्रकृती निर्माण करतो, त्यांना
परत या सृष्टीमध्ये आणतो आणि पुन्हा ते लयाला नेतात. ऐका आता पुढे भगवंत सांगतात हे आगा उदाहरण आगा नगर हे राये केले आणि या म्हणण्या सातपीन कीर आले. आपण पाहतो एखादा नगर बसवायचा असेल तर त्या नगराध्यक्षामध्ये तो राजा असतो आणि राजा असला का मग त्या नगरामध्ये ते लोक राहतात आलं लक्षात. मग त्याच्याप्रमाणे त्याचे व्यवहार चालतात आलं लक्षात. आणि मग राजाने नगर बसवलंय, आपण बोलतो आम्ही निवडून आणलंय नगरसेवक, त्याचा मोठा अधिकार असतो आलं. आणि मग भगवंत इथे खूप उदाहरण ज्ञानोबारांनी दिलंय प्रकृतीच्या संदर्भात. नगर हे राया केले म्हणण्या सातपण कीर आले. ठीक आहे, हा या राजाचं गाव आहे असं बोलतो, हा या नगरसेवकाचा एरिया आहे, हा प्रभाग शब्द वापरला गेला तिथे. पण तिथे नगरसेवकाला काही तडजोड करावी लागते का? तो फक्त मत घेणार नाही निवडून येणार. तो काय हात न आणणार, कुठली वीट न उचलणार, कुठलं बांधकाम नाही करणार, काहीच करणार नाही आलं लक्षात. इथे उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी. निरुते पाहता काय शिरले रायाचे हात. त्या राजाला काही शरीराने काही मेहनत करावी लागते का? जरी नगर त्याच्या नावाने आहे पण तो काय हालचाल करतो का त्या संदर्भात? बस भगवंत अशा संदर्भात तोच निर्णय प्रकृतीच्या बाबतीत आहे. प्रकृती जरी भगवंताने अंगीकार केले, तिचा अधीन आहे भगवंताच्या, तरी भगवंत तिचा स्वीकार म्हणजे भगवंत मी नाही, ही सगळं प्रकृती आणि माया ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मग कसं कर्म करायचं आहे, तुमचे भोग कसे आहेत, तुमचे प्रारब्ध कसे आहेत, तुमचं संचित कसं आहे, सर्व 84 लक्ष एवढी या माध्यमाद्वारे या प्रकृतीचं संचलन होत असतं, येत असतात, जात असतात. याच बोलतो आपण जन्म मरणाचे येर धरा. आपल्या जन्म मरणाचे येर धरा हे एका दिवसाच्या नाही, एका वर्षाच्या पण नाही, युगायुगाच्या चालल्या ती भगवंताची प्रकृती आहे. या प्रकृतीमध्ये प्रत्येक भूत हा येत असतो आणि जात असतो, पण भगवंत त्याचा अजिबात हे करत नाही, श्रेय घेत नाही. आणि म्हणून त्या राजासारखं रायाची काय हात शिणत नाही, तो काय त्याला तो फक्त नावापुरता असतो असा हे उदाहरण दिलंय. आणि म्हणून प्रकृती अशा प्रकारचं मी अधिष्ठान मी आहे. या प्रकृतीचा अधिष्ठान कोण आहे? भगवंत सांगतात मी आहे आलं लक्षात. तरी प्रकृती अधिष्ठित कैसे अजून परत उदाहरण ज्ञानोबा कशी असेल ते आदेश भगवंत आदेश करतात, अधिकार किंवा अंगीकार कसा करतात. जसा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेशी जागृता असते आणि तरी स्वप्नोनी जागृती येतात काय पायदुखती पण सुद्धा. सुंदर उदाहरण दिलंय आपल्या कौटुंबिक जीवनातलं हा उदाहरण आहे. स्वप्न एखाद्याला स्वप्न पडते आपल्याला आहे की नाही, झोप आली का स्वप्न पडते. स्वप्न पडणं चांगलं असतं का? पण मला मी महाळ त्यावर स्वप्नच पडलं नाही अजून नाही पडलं ना, काय माहिती काय मोठे मला अजून आठवत पण नाही की मला स्वप्न पडलंय कधी. मग माळे घालायच्या अगोदर पडली होती, आता नाही पडत, जाऊ दे विषय आपल्या नाही. पण भगवंताचं स्वप्न पडला का त्या स्वप्नातल्या घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्या जागृतीमध्ये जेव्हा येतो तेव्हा आपण सांगतो ना लोकांना मला स्वप्न पडला होता, असं स्वप्न होता, असं दिसलं होतं, तसं झालं होतं. म्हणजे एकंदर शरीरामध्ये होणाऱ्या हालचालींचा सगळा जो भाग आहे ते व्यक्त करतो आपण स्वप्नामध्ये. ज्ञानोबांचा स्वप्नी जागृती येता ऐका जे काही घडलंय स्वप्नामध्ये ते आपण जागृत आल्यानंतर व्यक्त करतो किंवा अंतःकरणात ठेवतो, बाबा असं त्याच्या पद्धतीचं स्वप्न होतं मला, ठीक आहे. पण अर्जुनाला भगवंत सांगतात की अर्जुना ज्याला स्वप्न पडलंय त्यांनी ज्या स्वप्नामध्ये क्रिया केल्या आहेत, पण त्या क्रिया करत असताना तो जागृत अवस्थेत त्याला माहिती आहे, पण त्याचा हातपाय दुखले का? त्याचं शरीर हलत नाही, काहीच नाही ना. कारण पाय दुखती पडलं सुद्धा त्याचं काय हातपाय दुखतात का ते? पहिले तो चालला असेल, कुठे तीर्थाला गेला असेल, आला लक्षात? अजिबात नाही. काय पाय दुखती पडलं सुद्धा की स्वप्नामध्ये असता प्रवास होय तर त्यांनी प्रवास केलाय तर त्याला स्वप्नामध्ये त्याचे पाय दुखत असं कधी घडलाय का? नाही, ती कल्पना आहे, स्वप्न आहे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चैनी जायला रे या. बस त्याप्रमाणे हा सगळा मृगजळ सारखा भ्रमनिरास आहे प्रकृती बदल माया प्रकृती. आणि आपण त्या प्रकृतीच्या द्वारे सर्व कर्म करत असतो. लक्षात ठेवा, भगवान आपण बोलतो का देवाने करून घेतलं, नाही देव नाही करत, आम्हाला प्रकृती सगळं करून घेते आमच्याकडनं सर्व कर्म. अशा प्रकारे अवघियाचा अभिप्राय काही जे हे भूतसृष्टीचे काही मध्ये एकही करणे नाही ऐकाची अर्थ. बस हे सगळं भगवंत सांगतो अर्जुनाला हे सगळं प्रकृती करणार आहे आणि ती प्रकृती माझ्या स्वाधीन आहे. लक्षात ठेवा, प्रकृती कुठली मला सुरुवातीला 8 प्रकारची आहे. लक्षात, पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार ही भगवंताची अपरा प्रकृती आहे. आणि दुसरी जीव उत्पाद्य आहे ही जी प्रकृती आहे ही जड प्रकृती आहे. लक्षात,
पण याच्यानंतर हिचा अंगीकार करून जी काही या कृतीमध्ये नवीन सृजन होतं ती जीवसृष्टी होती, तिला पराप्रकृती म्हणतो आपण. अशा दोन प्रकृतीच्या भगवंत काय करतात, अधीन होतात. पण भगवंत त्याच्या प्रकृतीमध्ये होणारे जे कार्य आहे ते अंगीकार करत नाही. भगवंत सांगतो मी एकही करणे नाही असं अर्थ, मी काहीच करत नाही असं त्याचा अर्थ झाला, स्वप्नातल्यासारखं आलं. आणि म्हणून त्यांनी राजाने जशी अधिष्ठिली प्रजा, जशी राजाने प्रजा निर्माण केले, सगळी प्रजा आपाप कार्य करते, सगळं कार्य होतात, व्यापार करतात, कोणी धंदा करतो, कोणी कुठे कामाला जातो, सगळं गावातले लोक जातात. पण राजाला काही करावं लागतं का, काहीच करावं लागत नाही. भगवंताचा तसा प्रकृती संग माझा. राजाला फक्त घरातच बसत एअर कंडिशन मध्ये, गाडीमध्ये, हा बुद्धीच्या नावानं 100 कोटी लोकांनी राजकारणातून आपल्याला. तर भगवंताचा म्हणजे प्रकृती संघ माझा अशा पद्धतीने त्या राजाच्या पद्धतीने त्या प्रजेला काही घेणं देणं नाही त्या राजाशी. राजाच्या नावाने ती प्रजा आहे, ती व्यापार करणार, त्यांचं पोषण होणार, पालन होणार, त्यांचं कार्य होणार, त्यांची सुधारणा होणार. पण भगवंताचा प्रकृती संघ माझा एर करणे ते यायचे. पण माझा संघ आहे, पण बाकीचं कार्य कोण करतं, तर मी जे मायेच्या द्वारे प्रकृती निर्माण करताना हेच कार्य करून घेतात. तुमचं पाप, तुमचं पुण्य, तुमचं जन्म, तुमचं मरण, तुमचे सगळे सुख दुःखादी प्रारब्धादी भोग, संचितात्मक भोग, 84 लक्ष योनी आणि सर्व खाणी, हे सगळं प्रकृती आपल्याकडनं करून घेते. भगवंत मी एर करणे येते. आणि म्हणून या अनेक ओवे आपल्या पुढे या प्रकृतीच्या आणि श्लोकाच्या संदर्भात आपल्या पुढे मांडलेले. आपल्याकडे 10 मिनिटात नाही, ठीक आहे, आपल्याला 10 मिनिटाच्या वेळेस आणखी पुढच्या ओव्या होती, ठीक आहे. जैसे पूर्ण चंद्राची बेटी समुद्र भरते अपार दाटीचे, चंद्राची काय क्रिटी उपका पडे. आता हा प्राकृतिक उदाहरण, आतापर्यंत दैनंदिन उदाहरण ज्ञानोबाराने दिली. आता प्राकृतिक उदाहरण कुठे दिले बघा. समुद्राला वरती होते येते, हे उदाहरण कशासाठी आहे. प्रकृतीचा अधिष्ठान भगवंत कशा प्रकारे स्वीकार करतो, प्रकृतीचा अंगीकार भगवंत कसा स्वीकार करतो, आणि त्याप्रमाणे प्रकृतीला या जगाची निर्मिती, जगाचं उत्पत्ती कशी निर्माण करायची, तिच्या लय कसं करायचं, याच्या संदर्भात एक उदाहरण आपल्या पुढे मांडतात. ऐका आता. पूर्ण चंद्राची, पौर्णिमेला चंद्राची पूर्ण भरती येते, लक्षात ठेवा. पौर्णिमेला पूर्ण चंद्राची भरती येते, तिला आपण भांगाची भरती म्हणतो, बरोबर ना, भांगाची भरती. आता ऐका, मग ही भांगाची भरती समुद्र अपार भरते दाटी, आणि तिथे आपण त्या भरतीचं श्रेय द्यायचं कोणाला, समुद्राला द्यायचं का चंद्राला द्यायचं. भगवंत सांगतात की ते चंद्राची काय उपका पडेल, चंद्राला नाव दिले सांगायचे. समुद्राच्याच भरती चंद्राच्याच परिवळनामुळे येते, हे निश्चित आहे. हा, चंद्रामुळेच घडते, पण चंद्राला त्रास आहे काही, तो का खाली येतो का समुद्राला भेटायला, बाबा वाढतो आता, नाही, तिथंच तो स्थिर आहे, पण त्याच्या परिवळनामुळे वरती वळते. ही भगवंताची प्राकृतिक शक्ती आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने भगवंत सांगतो, या पद्धतीने मी कार्य करत असतो प्रकृतीचं, आणि प्रकृतीला आज्ञा देत असतो. फक्त माझं ऐकतात ते. तुझी या सत्ते ती वेदांती बोलणे, सूर्याची चालणे तुझी या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणवणी शरण. आणि म्हणून अशा पद्धतीने मग निज प्रकृती अंगीकारी किंबवना या प्रकारे. आता इथे शेवट केला भगवंताने ज्ञानोबाराने, किंबवना अशा पद्धतीने अर्जुना मी निज प्रकृती, माझी स्वतःची जी अंतःकरणातून आलेली शक्ती आहे, प्रकृती आहे, या पूर्ण परा अपरा प्रकृतीचं काय करतो, संचलन करतो. आलं लक्षात, अंगीकार करतो, त्याचा स्वीकार करतो, पण मी त्याचं श्रेय घेत नाही, अजिबात नाही. मला ते मी त्या प्रकृतीला सांगतो, तुम्ही बघा हे काय मायाला कसं, तुम्ही बघा काय करायचे, कोणाचे काय कसं चाललं ते कर्म वगैरे वगैरे, आणि भूतसृष्टी एक तरी प्रसवची लागेल. अशा पद्धतीने नवीन युग, नवीन जीव, नवीन भौतिक प्रकृती ही वारंवार घडामोड होत असते. हे सर्व माझ्याच याच्याने होत असतं, फक्त मी त्यांना फक्त काय त्यांचं हे घेत असतो. असं प्रसव होत असतो. प्रसव झाल्यानंतर याच्या संदर्भात एक गीताशास्त्रामध्ये भगवंताने सांगितले का जो भगवंत आहे, आपल्याला माहिती आहे की 3 देवता आहेत. ब्रह्मदेव आहे, एक भगवान विष्णू आहे, आणि भगवान शंकर आहे. ब्रह्मदेवाला सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य दिले, आणि भगवान विष्णू त्याचं काय करते, पालन करते, आणि भगवान शंकर त्याचं काय करतात, संहार करतात. अशा पद्धतीने उत्पत्ती, स्थिती आणि लय म्हणून या तिन्ही देवता या कोणाच्या अधिपत्याखाली चालतात, भगवंताच्या ईश्वराच्या अधिपत्याखाली चालतात. आणि म्हणून आप जो भूतग्राम आघवा,
हा जो प्रकृतीमध्ये आलेला भूतग्राम म्हणजे जेवढे जेवढे जड चेतन जे खाणे तयार होणारे जेवढे जीव मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत आलं लक्षात 4 खाणे आहेत त्यांच्या सगळी जी भूतमात्र सृष्टी आहे ना सगळी ही प्रकृती आधीन पांडवा प्रकृतीच्याच अधीन आहे. त्या प्रकृतीप्रमाणेच वागावं लागतं. प्रकृती सांगत तसंच कर्म करावे लागतात. प्रकृती सांगत तसंच तुमच्या जीवनामध्ये धर्म घडेल. लक्षात ठेवा प्रकृतीसारखं प्रकृती म्हणून निसर्गावर प्रेम करायला शिका. बाहेर आपण निसर्ग पाहतो ना तेव्हा निसर्गावर प्रेम करायला शिका. प्रकृतीवर प्रेम करा तेव्हा आपल्याला कळेल. तर प्रत्येक प्रकृतीतला जो घटक आहे तो या निसर्गाला सहाय्य करतो. लक्षात ठेवा. कोणाला दोष द्यायचा की बाबा हे आहे हा श्वापद आहे हा हिंस्र आहे पण प्रत्येकाचं कार्य चालतं. लक्षात ठेवा. आपल्याला माहित असेल इतिहास आलेला आहे. परीक्षित राजाला जेव्हा दंश केला गेला आपल्या तक्षक सर्पाने तेव्हा जन्मेजय राजाने सर्पसत्राचा आरंभ केला आणि त्या सर्पसत्रामध्ये त्यांनी काय केलं सर्व जगातले साप नष्ट करण्याचा विडा उचलला आणि झालं ना इंद्राच्या याच्यातनं झालं तसं देखील. पण ज्यावेळेस तो तक्षक नावाचा जो सर्प आहे तो जाऊन इंद्राच्या शरणागतीला गेला आणि त्याने सांगितलं बाबा आमची सगळी जात नष्ट करायला घेतली आहे जन्मेजय राजाने आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी. ऐका माझं म्हणणं काय तर घटक कसा उपयोगी पडतो बघा. प्रत्येक घटक हा साप एक घटक आहे आपल्याला तो या प्रकृतीमध्ये दिसत असला तर त्याचंही कार्य प्रकृतीला सहकार्य करण्याचं आहे. तुमचं सर्वांचं जे जीव आहे तो या प्रकृतीला काय करतो अंगीकार करतो त्याच्यासाठी कार्य करतो. तर त्याच इंद्राने जेव्हा त्याचं संरक्षण केलं त्यावेळेस ही बातमी जन्मेजय राजाला कळाली आणि मग जन्मेजय राजाने ते 18 ब्राह्मण जे बसले होते होमाच्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही एक काम करा हा इंद्र पण लबाड आहे याच्या सगळंच तुम्ही मंत्र म्हणा म्हणजे याचा पण आहुतीमध्ये काय करा येऊ दे त्याला पण म्हणजे यालाही इंद्र म्हणजे हा इंद्रही गेला पाहिजे मला यांना कोणालाच ठेवायचं नाही आणि माझ्या बापाला मागे म्हणून. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी केलं त्याचं तसं चालू. इंद्राला भीती वाटली आता माझं पण स्वाव होऊन जाईल हवामध्ये. मग भगवंताकडे गेले दोघे पण आणि मग त्यावेळेस त्याचे त्या 18 ब्राह्मणांना मृत करण्यामध्ये ह्या सगळ्या भगवंताच्या लिलेचा म्हणजे एकंदर हा जो सर्प आहे किंवा जे काही जी काही योनी आहेत सर्व त्या सगळ्या योनींचं किंवा लहान लहान जीवांचं कार्य या प्रकृतीमध्ये चालतं आणि प्रत्येक मनुष्याने लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही आम्ही जन्माला आलोय दुर्लभ अशा नव्हे आपल्याला मिळालाय तर आपण सुद्धा या सृष्टीचा कोणतरी एक बाबा काय कार्य करण्यासाठी जिथे आलाय. आपल्याला इथे कार्य करायचे पण भगवंताच्याच आज्ञेने जशी सृष्टी चालते ते पंचमहाभूतात्मक जेवढी आज्ञा करतात आज्ञेने चालतात तीच आज्ञा आपण सुद्धा त्याप्रमाणे प्रकृतीला सहाय्य करण्यासाठी स्वधर्माचं अनुकरण केलं पाहिजे स्वकर्माचं अनुकरण केलं पाहिजे त्याप्रमाणे आपले जीवन या ठिकाणी चाललं पाहिजे. आणि म्हणून प्रकृतीचा हा आनंद आपण घेण्यासाठी 9व्या अध्यायामध्ये हा भगवंताचा ऐश्वर्य योग हा आपण वारंवार चिंतन केला पाहिजे. तेव्हा आपल्याला कळते भगवंताची सत्ता काय आहे भगवंत काय करतो. लक्षात ठेवा. म्हणून भगवंत आपल्याला माहिती तुकोबाने एक प्रमाण दिलंय की वृक्षाची पान न हाले ज्याची सत्ता राहिली हंता मग कुठे हा पूर्ण अभंग पा हे भगवंताच्या शक्तीचं अनुकरण करतात ते लक्षात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की स्वप्नाला कारण आहे निद्रा जशी स्वप्नाला कारण आहे झोप आपली झोप झाली तर स्वप्न पडेल त्याप्रमाणे ही प्रकृती सुद्धा अर्जुना त्याचप्रमाणे आहे. आणि अतिशय भूत समुद्रा गोसावणीया आता राहिले हे स्थावर जंगम स्थूल सूक्ष्म हे सगळं भूतग्राम आहे ना या सगळ्यांना मूळ काय असेल तर प्रकृती म्हणजे तुम्हाला ज्या सुरुवातीला सांगितली ती अष्टधा प्रकृती पंचमहाभूतात्मक आणि मायेचा अंगीकार करून आलं लक्षात. आणि अशा प्रकारे हे सगळं भगवंत प्रकृतीच्या माध्यमाद्वारे त्या सृष्टीचं काय करतो निर्मिती करतो आणि नियमन करतो. बरंच काही बोलण्यासारखा विषय. आणि म्हणून भगवंत सांगतो भूते म्हणून हण सृजावी ही सगळी पंचमहाभूतात्मक जी भूतसृष्टी आहे ना ही मी सृजन करतो निर्माण करतो रक्षण करतो त्यांचं पालन पोषण करतो आलं लक्षात. आणि सृजिली प्रति पाळावी त्यांचं सृजन त्यांची निर्मिती करतो त्यांना जन्माला घालतो आणि परत त्यांचं रक्षणही करतो. प्रतिपाळावी म्हणजे संरक्षण त्यांचं भरण पोषणही करतो. आपल्याला माहिती गतिर्भरता प्रभू साक्षी या सगळ्या ओव्या जर पाहिल्या ते भगवंताचं काय होतं भरण पोषण गतिर्भरता भरता शब्दावर ही त्याच्या ओव्या भरपूर. आणि ही सृजिली हे कार्य देवाचं आहे प्रकृतीच्या आधाराने तो करतो. प्रतिपाळावी पण भगवंत सांगतो एक करणीने येते आघवी आमच्या अंगा जरी हे सगळं होतं कार्य प्रकृतीच्या आधाराने निर्मिती होते जन्माला येतात युग जातात
अनेक अवताराधिक कार्य भगवंताचं होतं. पण भगवंत सांगतो हे सगळं जरी होत असलं तरी यांचं जे काय केलेलं कार्य आहे हे मी अंगाशी घेत नाही, मी माझ्या अंगाला वेळ लावून घेत नाही, हे सगळं प्रकृती करून घेते तुमच्याकडनं. आलं लक्षात? आणि म्हणून चंद्राची आपत्ती विहिरी ते वाढी, चंद्र की नाही वाढवली देवी माते पाहून ठेवी तुम्ही करणे. भगवंत शेवटी सांगत असताना इथे ज्ञानोबा सांगतात अशा प्रकारे पाण्याच्या या प्रतिबिंबामध्ये वेली जशा पसरतात, आपण पाहतो नदीमध्ये पाण्याच्या ज्या वेली पसरलेल्या असतात आलं लक्षात, आणि त्यांची वाढ ज्याप्रमाणे चंद्राने केलेली नसते. वास्तविक पाहिला तर चंद्राचं कार्य काय सांगू मला वनस्पतीचं पोषण करणे. आतापर्यंत झाडं झुडपांची पोषणासाठी जो काही चंद्रामृत जो मिळतो ना झाडांसाठी तो चंद्राकडनं मिळत असतो, लक्षात ठेवा. पण भगवंत सांगतो की ज्याप्रमाणे चंद्राने केलेली नसते त्या पसरतात पण त्यांची वाढ चंद्र नाही करत, त्याप्रमाणे ही सर्व कर्मे मला पोहोचूनही माझ्यापासून दूर राहतात. ही सगळी जी भूतसृष्टीची कर्म होतात ही माझ्याकडे जरी पोहोचली असली तर त्यांच्यापासून मी दूर आहे भगवंत. आणि म्हणून आपल्या कर्माचा साक्षीदार भगवंत नाहीये तर पंचमहाभूतात्मक आहे. मी नेहमी सांगत असतो कधी कधी ग्रंथ वाचताना देखील का आपल्या ठिकाणी हे जे महाभूत आहेत ना हे आपल्या कर्माचे साक्षी आहेत. आपण काय करतो, कुठले कर्म करतो, कुठल्या स्वधर्माचं अनुष्ठान करतो, कुठलं कार्य आपल्या हातून घडते, आपण आयुष्यात जन्माला आल्यापासून हे सगळ्यांचे साक्षीदार कोण आहेत? हे पंचमहाभूत. आणि या पंचमहाभूतांनाच आमच्या गरुड पुराणामध्ये श्रवणदेव नावाचा उपमा दिले. 12 श्रवणदेव आहेत आणि हे श्रवणदेव आपले कर्म तिथे त्या चक्रवृत्ताला सांगतात. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी ज्ञानोबांनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमाद्वारे या श्लोकावर चिंतन करत असताना भरपूर काही चिंतन आपल्याकडे मांडलेले आहे. याच्यातला एखादा चिंतन जरी आम्ही घेतला, एखादा दृष्टांत जरी घेतला तरी आपलं कल्याण होणार आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी होई अनुभवावी. का अनुभवावी? जीवनामध्ये हे शब्द ज्ञान आपल्या पुढे ज्ञानोबांनी आपल्या पुढे मांडलं. वास्तविक 9वा अध्याय फार सुंदर आहे. 9वा अध्याय आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक काय अधिष्ठानच आहे. आपण वारकरी संप्रदायामध्ये 9वा, 12वा आणि 15वा याचं रोजचं चिंतन केलं पाहिजे असा आपला हे संधी आहे आपली ती 9वा, 12वा आणि 15वा. त्याच्यातला हा 9वा अध्याय भगवंताचा राजविद्या, राजगुह्य योग, ऐश्वर्य योग ज्याला म्हणतात, याचं प्रत्येक व्यक्तीने असं म्हणणं वारकऱ्याने केलं पाहिजे असं नाही, प्रत्येक व्यक्तीने या 9व्या अध्यायाचं चिंतन करावं. आणि भगवंताची जी सत्ता आहे त्या सत्तेच्या अनुषंगाने भगवंत कसं कार्य करतो या सृष्टीचं ते आपण स्वीकारलं पाहिजे. बरोबर आहे? तर मला वाटतं वेळ आपली होत आलेली आहे. आणि आजचं हे निवडलेला श्लोक या ठिकाणी प्रकृती स्वाम वैष्टव्य विसृजामी पुन्हा पुन्हा भूतग्राम्यम कृष्णम वशित प्रकृती वशात. भगवंत म्हणतात तुम्ही ही सृष्टी माझ्या अधीन आहे. ही पूर्ण पंचमहाभूतात्मक परा अपरा नावाची जी अष्टधा प्रकृती आहे ही माझ्या अंगीकार मी त्या करतो, मी तिचा स्वीकार करतो, मी तिच्यावर नियंत्रण करतो. आणि तीच ते नियंत्रण केल्यानंतर प्रकृतीच्या द्वारे हे सगळं सृजन, हे प्रकृतीचं कार्य चालतं, कर्म चालतात, अनेक युगयुग चालतात. आणि म्हणून भगवंत त्याप्रमाणे हे कार्य करून या भगवंताच्या सत्तेवर आपण शरणागती पत्करली पाहिजे. आणि म्हणून भगवंताच्या सत्तेशिवाय कोणी मोठा नाही, आपण तर कुठेच बसत नाही. या ठिकाणी झालेली सेवा सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करून, सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून, माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. कुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवी येडे वाग्यंते तोषावे, तोषोळी मध द्यावे पसाळी राम हे. जे काळांचे वेकटे सांडो दया सत्कर्मी रती वाढो, दूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तीव्र दाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, रोजे मानशील तो ते लावो प्राणिदात. वर्षक सकळ मंगळी ईश्वरिष्टांची मांदी आळी, अणबर भूमंडळी भेटतो दया भूता. जला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते अर्णव विषांचे चंद्रमेचे लांछन, मार्तंडचे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सोयेव. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी घरोगी, बुद्धिद्वारी पुढकी अखंडित आणि ब्रह्मोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्टी होवावी. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल ज्ञानपताओ, वेळीवरी ज्ञानदेव सुखियारा, वेळीवरी ज्ञानदेव सुखियारा, वेळीवरी ज्ञानदेव सुखियारा. कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, गुरुवारी शंकरबाबा
बाकी चाललंय.